11साठी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट डेट आली आहे। तर आता पार्ट 1ची सुद्धा लास्ट डेट आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर पार्ट 1 सुद्धा सबमिट करायचे आहे आणि 5 तारखेला पार्ट 2 सुरू झाल्यानंतर पार्ट 2ची सुद्धा लास्ट डेट आली आहे। तर साईडवर आल्यानंतर तुम्हाला जो ॲडमिशन शेड्यूल दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला आता संपूर्ण जो टाइम टेबल असणार आहे कॅपराऊंड 1साठी तो उपलब्ध करून दिलेला आहे। तर तुम्ही साईडवर आल्यानंतर कोणत्याही डिव्हिजनला क्लिक करा, त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलमध्ये टाइम टेबल 2024-25चा ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्ही क्लिक करून तो टाइम टेबल बघू शकता। तर सर्व विद्यार्थ्यांनी टाइम टेबल बघणं गरजेचं आहे, कारण टाइम टेबलवरच सर्व डिपेंड राहणार आहे कोणता राऊंड आणि कोणत्या डेटला फॉर्म सबमिट करायचे आहे। तर बघा अशा प्रकारे पूर्ण कॅपराऊंडची जी प्रोसेस आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघा कॅप प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 11वी ॲडमिशनबद्दल आहे। तर जी पहिली फेरी आहे रेग्युलर फेरी म्हणजे कॅपराऊंड 1 बद्दलचा हा टाइम टेबल दिलेला आहे। तर बघा 5/6/2024 ते 16/6/2024 म्हणजे आपल्याला 10 ते 11 दिवस मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रवेश फेरी 1साठी भाग 2 म्हणजे पार्ट 2 ऑनलाईनमध्ये फिल करायचा आहे। म्हणजे आपण जे ऑलरेडी पार्ट 1 भरतच आहे आणि 5 तारखेला जो पार्ट 2 सुरू होणार आहे त्याची लास्ट डेट 16/6/2024 असणार आहे। म्हणजे तुम्हाला 16 तारखेपर्यंत पार्ट 2 लॉक करावा लागणार आहे। यामध्ये तुम्हाला जे कॉलेजचे नाव आहे हे सुद्धा फिल करायचे आहे। त्यामध्ये कसे करायचे हे सुद्धा आपण वेळेवर बघू आणि त्याबद्दलची अपडेट तुम्हाला देणार आहे। आणि त्यानंतर पार्ट 1 जो असणार आहे बघा 15/6/2024ला प्रवेश भाग 1 सायंकाळी 4 वाजेपर्यंत भरता येईल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 फिल करायचं आहे त्यांची लास्ट डेट 15 तारीख आहे। 15 तारखेला 4 वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे भरायचे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर भरा आणि व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। तुमचा फॉर्म व्हेरीफाय असेल तरच तुम्ही पार्ट 2 भरू शकता। म्हणजे 15 तारखेपर्यंत पार्ट 1 आणि 16 तारखेपर्यंत पार्ट 2 हे। आणि त्यानंतर बघा जे विद्यार्थी भाग 2 म्हणजे पार्ट 2 भरणार आहे त्यांच्या ज्या गुणवत्ता यादी आहे ह्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या देणार आहे 18/6/2024 ते 21/6/2024 म्हणजे 3 दिवस तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये जर काही त्रुट्या अशा दुरुस्ती करणे याचा सुद्धा वेळ याचमध्ये असणार आहे। म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही साईटवर उपलब्ध करण्यात येईल आणि त्यामध्ये जर कोणाला काही त्रुटी असेल तर त्यामध्ये तुम्ही दुरुस्तीसुद्धा करू शकता। तर त्यासाठी ते 3 दिवस दिले आहे। कोणते 18, 19, 20 आणि 21 4 दिवस दिलेले आहे। त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला करणार आहे आणि त्या 4 दिवसामध्येच तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादीसुद्धा जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे भाग 2 लॉक असणे गरजेचं आहे आणि ज्यांचा भाग 2 लॉक असेल त्यांच्याच ज्या यादीमध्ये नाव असणार आहे आणि त्यानंतर त्यांचाच विचार जे अलॉटमेंट होईल म्हणजे जे कॉलेज मिळणार आहे त्यांचा विचार केला जाणार आहे। आणि त्यानंतर 22/6/2024 ते 25/6/2024 म्हणजे 22, 23, 24 आणि 25 4 दिवस आपल्याला काही करायचं नाही आहे। हा आहे डाटा प्रोसेसिंग म्हणजे यामध्ये जे कॅपराऊंड अलॉटमेंट होणार त्यासाठी जो डाटा प्रोसेसिंग आहे तो होणार आहे। यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही आहे। 11th ॲडमिशनचे जे डिपार्टमेंट आहे ते यावरती काम करणार आहे। आणि त्यानंतर बघा 26/6/2024ला सकाळी 10 वाजता विद्यार्थ्याला कॉलेज मिळणार आहे म्हणजे पहिले अलॉटमेंट होणार आहे। यामध्ये विद्यार्थ्याला अलॉटमेंट होईल, आपल्या साईटवर सुद्धा अलॉटमेंट उपलब्ध करून देईल। त्यांच्या लॉगिन म्हणजे विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये सुद्धा त्यांना कोणते कॉलेज मिळाले हे उपलब्ध करून देणार आहे आणि विद्यार्थ्यांना SMS सुद्धा येणार आहे याचे की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे। अशाबद्दलची अपडेट 26/6/2024ला होणार आहे। त्यानंतर बघा 26 तारखेला अलॉटमेंट झाल्यानंतर 26 ते 29 या तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन तुमची ॲडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे। म्हणजे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं भासणार आहे। त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर 29/6/2024ला बघा तुमची ॲडमिशन कन्फर्म झाली आहे हे कॉलेजला साईडवर उपलब्ध करून देणं गरजेचं राहणार आहे। आणि 1/7/2024ला ज्या रिक्त जागा असणार आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे ह्या जागा चेक केल्यानंतर उरलेल्या जागा साईडवर उपलब्ध करून द्यायच्या आहे। कोणत्या राऊंडसाठी तर कॅपराऊंड 2साठी। अशा प्रकारे कॅपराऊंड 1चा टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे। कॅपराऊंड 2चा टाइम टेबलसुद्धा त्या वेळेवर उपलब्ध करून देईल, तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि अंदाजे हा टाइम टेबलचा जो राऊंड असणार आहे त्याबद्दलची अपडेटसुद्धा इथे दिलेली आहे की अंदाजे या तारखेला जे ग्राउंड असणार आहे समोरचे ते होणार आहे। तर अशा प्रकारे 3 राऊंड होणार आहे आणि त्यानंतर स्पेशल राऊंडसुद्धा होणार आहे जर व्हॅकन्सी असेल तर। अशा प्रकारे हा पूर्ण टाइम टेबल आलेला आहे। हा टाइम टेबल तुम्हाला आपल्या
टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळणार आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. त्यावरती तुम्हाला सुद्धा हा पूर्ण टाईम टेबल मिळणार आहे. तर 15 तारखेला पार्ट 1ची लास्ट डेट, 16 तारखेला पार्ट 2ची लास्ट डेट. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या. अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. आणि पार्ट 1 भरसाल तरच पार्ट 2 भरता येणार आहे. तर अशा प्रकारे 11th ॲडमिशनची खात्रीशीर माहिती आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरून घ्या. 11th ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.